नववर्ष 2026 निमित्त तालुका पत्रकार संघाची अनोखी पहल दारू नको दूध प्या अभियानातून नशामुक्तीचा संदेश। नववर्ष 1 जानेवारी 2026 च्या निमित्तानं देऊळगाव राजा येथे जिल्हा बुलढाणा येथील तालुका पत्रकार संघाच्या वतीनं समाजात नशामुक्ती व जनजागृती संदेश देण्यासाठी दारू नको दूध प्या हा अनोखा अभियान राबवण्यात आला। या सामाजिक उपक्रमाला नागरिक, पत्रकार व युवकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या कार्यक्रमात देऊळगाव राजा येथील पोलीस निरीक्षक विशेष उपस्थित होते। आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी सांगितले की दारूचे सेवन आरोग्यास अत्यंत घातक असून त्यामुळे कुटुंबे उद्ध्वस्त होतात, आर्थिक नुकसान होते, तसेच गुन्हेगारीत वाढ होते। दारूमुळे रस्ते अपघात, कौटुंबिक हिंसाचार आणि गंभीर आजार वाढत असून समाजाचे मोठे नुकसान होत आहे। पोलीस निरीक्षकांनी एका गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधत सांगितले की सध्या 17-18 वयोगटातील अल्पवयीन मुले स्टिक फास्ट सारख्या नशेच्या पदार्थाचा वापर करत आहेत, जे त्यांच्या भविष्यासाठी अत्यंत घातक आहे। त्यांनी सर्व दुकानदारांना सक्त इशारा दिला की अशा प्रकारचे नशेचे पदार्थ दुकानात ठेवू नयेत व कोणत्याही अल्पवयीन मुलांना नशेची सामग्री विकू नये, अन्यथा कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल। कार्यक्रमादरम्यान तालुका पत्रकार संघाच्या वतीने रस्त्यावरील प्रवासी व नागरिकांना दूध वाटप करून नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। तसेच उपस्थित पोलीस अधिकारी, पत्रकार बांधव व मान्यवर पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला। तालुका पत्रकार संघाच्या या समाज उपयोगी व प्रेरणादायी उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत असून नागरिकांनी या अभियानाला समाज व युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सकारात्मक संदेश देणारे असल्याचे मत व्यक्त केले आहे। आपला जिल्हा, आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी मोहम्मद गुलाम अहमद, देऊळगाव राजा, बुलढाणा। सकाळ झाली, रात्र झाली की त्यांना फक्त दारू लागते आणि ते दारू पिऊन कुठेतरी पडलेले असतात आणि घर चालवण्यासाठी, म्हणजे एकटाच मुलगा घर चालवण्यासाठी त्याला 10वीला शेतामध्ये जाऊन कुठेतरी मजुरी करून पैसे कमवावे लागतात। म्हणजे आपण व्यसन करतो पण आपल्या कुटुंबाची काय अवस्था होते हे आपण कधीतरी कुठेतरी विचार